पहिल्यांदा मागितल्या माझी मम्मी लाडू देते म्हणजे काय. तर गाईच आज काय आहे, मकर संक्रांती. आणि आज मी घरी लेट आलो. सो बघितलं तर मम्मी काय बनवते आज, काय मकर संक्रांत मम्मी काय बनवती, तिळगुळाचे लाडू. सो आता लाडू तर आहेत, मग काय आपल्याला लाडू जाम आवडतात. मग आपण आता जरासे बघूया, जरा तिच्यासोबत मस्ती करूया आणि दाखवतो तुम्हाला आईने लाडू बनवलेले. स बघूया. तर मग आता जाऊया आपण, मम्मी लाडू बनवते. गपचूप जाऊया, बघूया आता मम्मी काय बोलते. आई काय बनवतेस ग? तिळाचे लाडू. खरंच? खरं मला एक दे. देवाला प्रसाद दिल्याशिवाय तुला कसा देणार? एक दे ना, एक दे. एक देऊ का? एक दे. चवीला बघ. देव ग, एक दे. तर काहीच पहिल्यांदा मागितल्या माझी मम्मी लाडू देते म्हणजे काहीतरी आज काहीतरी हवंय तिला 100%. थांबत लाडू खाल्ल्यावर संपत झाली. काय हवंय, नाहीतरी आम्हाला मी रटवलं नसते मला. बनवलेले लाडू चविष्ट आणि आणि स्वादिष्ट. कुणाला लाडू पाहिजे असतील तिळगुळाचे, एक एवढा नंबर स्वाद लाडू झाले, सुंदर आहे. एक नंबर. जर तुपामध्ये. कुणाला लाडू पाहिजे असतील तर 100% तुम्ही ऑर्डर करा. आम्ही मला 100% लाडू पण देऊ, 100%. पण तुपातले. मग खमंग दाखवतो तुपातले. तुम्हाला लाडू आता कसे बनवणार. एक नंबर. आहा. मग तुला आता काय हवंय? नकोय? काय नको? आता फक्त मला डब्बा पाहिजे लाडू. कशाला? लाडूला. सो मी आता तुम्हाला दाखवतो माझ्या मम्मीने लाडू बनवले तिळगुळाचे. चवीला तर एक नंबर आहेत स्वतः. आणि पहिल्यांदा असं झालंय की मागितल्या माझ्या मम्मीने मला लाडू दिला नाही. दाखवतो तुम्हाला आता लाडू. बघा मम्मी आता लाडू बनवते आणि अजून बनवायचे आहेत. इकडं मस्त झालेत लाडू. आणि हे एवढे बनवला नाहीत आणि अजून एक बरणी भरून ठेवला नाही. ती आता माझ्यापासून लपून ठेवला नाही, कारण की मी आता एक चवीला चांगलं लागलं म्हटलं होती. खाणार मी 100% खाणार. आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप. तर मग आता तुम्हाला मी लाडू दाखवलेत. सो कुणाला जर लाडू पाहिजे असतील तर या आमच्याकडे लाडू खायला. आम्ही बनवलेत एवढे लाडू आणि अर्धे आहेत भरून ठेवले. तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि सगळ्यांशी चांगलं वागा, प्रेमाने वागा. कारण की आयुष्यात काय नाही ठेवलं, अहंकार काहीच नाही आहे. सो अहंकाराने वागूच नका. मुळात प्रेमाने वागला तर तुमची आज उद्या परवा नंतर कधीतरी कोण नाही कोणतरी, कधी नाही कधीतरी, केव्हा नाही केव्हा तरी आठवण काढेल. सो सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला हे वर्ष आणि ही मकर संक्रांत खूप खूप सुखाची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि सगळ्यात मेन म्हणजे काय, मी हा ब्लॉग यूट्यूबला पण टाकतो. सो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.